साठी की हे अधिसूचना आहे आणि ही काढलेली जी तारीख आहे ना ती 26 जानेवारी आहे. मग उद्या म्हणजे सुरुवातच इथून होऊ शकते की शासकीय सार्वत्रिक सुट्टीच्या दिवशी कसं काय अधिसूचना निघू शकते. की आज आपण ज्या वेळेस म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, असं जर समजा मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असेल तर मी कालच त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. ते असं म्हणतायत की लढा अजून संपलेला नाही. असं जर असेल तर मग आनंद उत्सव कशाचा साजरा केला गेला, गुलाल कशाचा उधळायला लावला गेला किंवा उधळला गेला. तर कुठलाही माणूस सहसा मी फसवलो गेलोय हे मान्य करत नसतो. सर्वोच्च न्यायालयानं त्या मराठा समाज हा मागास आहे हे मान्य करायला नकार दिलेला आहे. कालांतरानं जो फसवला जातो तो मराठा, अशा पद्धतीची व्याख्या रूढ व्हायची नसेल तर मराठा समाजाच्या तरुणांनी आत्ताच सावध झालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत अमरजित पाटील आहेत. खरं तर 4 महिन्यापूर्वी 10 सप्टेंबर 2023 रोजी आपण अमरजित पाटील यांची एक मुलाखत केली होती की जी मराठा आरक्षणाचं नक्की वास्तव काय त्या संदर्भात जवळजवळ 1 तास 10 मिनिटाची आपण मुलाखत केली होती आणि त्या मुलाखतीला यूट्यूब आणि फेसबुकवर तुम्ही मोठा प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांनी ती मुलाखत पाहिली. बऱ्याच भागातून आम्हाला फोन आले की फार अभ्यासपूर्ण मुलाखत झालेली आहे. खरं तर आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 27 जानेवारीच्या पहाटे एक GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि या GR नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. खरं तर बरेच जण म्हणतात की मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो आता मार्गी लागलेला आहे आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की मराठा समाजाची हा GR काढून फसवणूक करण्यात आलेली आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या या सगळ्या लढ्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे का, मराठा समाजाचा आरक्षणाचा हा लढा नक्की आता कुठल्या दिशेने चालला आहे, ह्या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत अमरजित पाटील पुन्हा एकदा आहेत. खरं तर अमरजित पाटील यांची ओळख करून द्यायची म्हणलं तर गेल्या अनेक दशकांपासून ते मराठा समाजासाठी आपलं योगदान देत आहेत. संभाजी ब्रिगेडमध्ये त्यांचं काम जे आहे ते महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे आणि या सगळ्या अनुषंगानं विचार करणाऱ्या या सगळ्या गोष्टीवर नजर असणाऱ्या अमरजित पाटलांना मला खरं तर आता या सगळ्या विषयावरून प्रश्न विचारायचे. नमस्कार. तुमचं सुरुवातीला खरं तर यापूर्वी जी आपली मुलाखत झाली होती ती मुलाखतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तसे तुम्हाला मला फोनसुद्धा आले. त्यामुळे आता बऱ्याच जणांना या मराठा आरक्षणाच्या या सगळ्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय आहे नक्की हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तो जो काही GR निघाला आहे तो तुम्ही वाचला आहे, तर काय वाचतंय ते सगळा GR वाचून तुम्हाला पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? मुळामध्ये विषय असा आहे की आपण ज्या गोष्टीला सातत्यानं GR असं म्हणतोय, GRला मराठीत शब्द आहे अध्यादेश. बरोबर. तर मुळामध्ये हा जो आहे GR ज्याचा उल्लेख आता तुम्ही 27 जानेवारी असा केला. बरोबर. पहाटे. 27 जानेवारीच्या पहाटे असं म्हणताय. तर वास्तविकता अशी आहे की हा 26 जानेवारी 2024चा विषय आहे. आता 26 जानेवारीला सर्वांना माहीत आहे की शासकीय सुट्टी असते. आता मूळ मुद्दा असा आहे, त्यातला पहिला बेसिक मुद्दा की हा GR नाही, ही अधिसूचना आहे. बरोबर. ही अधिसूचना म्हणजे काय तर नोटिफिकेशन आहे हे. बरोबर. म्हणजे एखाद्या विषयाचं शासनाला जर कायदा करायचा असेल त्याच्या अगोदर जी पूर्वसूचना दिली जाते, बरोबर, त्या संदर्भातली ही पूर्वसूचना, म्हणजे मी इथं मार्किंग सुद्धा केलेलं आहे दिसायसाठी की हे अधिसूचना आहे आणि ही काढलेली जी तारीख आहे ना ती 26 जानेवारी आहे. मग उद्या म्हणजे सुरुवातच इथून होऊ शकते की शासकीय सार्वत्रिक सुट्टीच्या दिवशी कसं काय अधिसूचना निघू शकते. आणि अधिसूचना म्हणजे GR नाही आहे. तर ही जी अधिसूचना आहे ही जी काढलेली आहे ती शासनानं काढली आणि याच्या आधारे मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण केला गेलेला आहे की बाबा जे आम्ही आरक्षण जे आहे त्याच्या संदर्भात फार मोठं काही पाऊल टाकलं असं जे दाखवलं गेलं. वास्तविकता ती तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, ही अधिसूचना कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000चा हा जो आहे त्याच्यामध्ये
तो जो मसुदा आहे त्या मसुद्यामध्ये एका शब्दाची सुधारणा करण्यासाठी शासनानं लोकांच्या प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत, म्हणणं मागवलेलं, हरकती मागवलेल्या आहेत. ह्याच्यात स्पष्ट म्हणलेलं आहे 16 फेब्रुवारी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की नोटीस म्हणलेला आहे देण्यात येते की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल, हे लक्षात घ्या. असा तो विषय आहे की त्यामुळं हा काही जी आर नाही, हे अधिसूचना आहे. मग आता हा जर तुम्ही जी आर नाही असं म्हणताय, मग मनोज जरांगे पाटील यांनी त्या दिवशी उपोषण सोडलं किंवा त्यांची मागणी होती की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आमचा हा लढा आहे तो थांबणार नाही. त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणसुद्धा सोडलं आणि गुलालसुद्धा उधळला. आणि आता परत मुंबईवरून जे काही आंदोलक गावोगावी आले, प्रत्येक गावामध्ये सुद्धा आता गुलाल उधळले जात आहेत की मराठ्यांना आरक्षण मिळालं. मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? मराठ्यांना खरंच आरक्षण मिळाले असं वाटतंय का तुम्हाला? कारण आता सगळे लोक गुलाल उधळतात गावाकडे. या बाबतीत एक सांगता येईल की आज आपण ज्या वेळेस म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, असं जर समजा मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असेल तर मी कालच त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. ते असं म्हणतायत की लढा अजून संपलेला नाही. मग महाराष्ट्रातून एक काही जणांचे प्रश्न असे आले की जर समजा लढा अजून संपलेला नाही म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून संपलेला नाही, असं जर असेल तर मग आनंद उत्सव कशाचा साजरा केला गेला, गुलाल कशाचा उधळायला लावला गेला किंवा उधळला गेला. आणि तुम्ही जे म्हणताय की गावोगाव ज्या काही मिरवणुका निघतायत वगैरे, एक आहे की मी गेली 2-3 दिवस सातत्यानं असं म्हणतोय की बऱ्याचदा कसं असतं कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये असू द्या, सामाजिक जीवनामध्ये असं काय, एखाद्या समाजाच्या अनुषंगानं जर विचार केला, व्यक्तीच्या जीवनात जरी आपण पर्सनली घेतलं तर कुठलाही माणूस सहसा मी फसवलो गेलोय हे मान्य करत नसतो. आणि जिथं हा प्रश्न सामाजिक स्तरावरती समाजाच्या लेवलला येतो आणि जिथं ही मोठ्या कॅनव्हासवरती किंवा मोठ्या स्तरावरची जर फसवणूक वाटत असेल मग तिथं तर कुणी हे मान्य करायचं काही कारणच नाही ना की आम्ही फसवलो गेलोय किंवा गंडवलो गेलोय. ही जी एक भावना आहे ती मग स्वतः मान्य करण्यात प्रचंड मोठी अडचण आहे आणि त्यामुळं हे सगळं चालू आहे. बरं, आता राहिला विषय गुलाल उधळण्याचा आणि मिरवणुका काढण्याचा. आता अज्ञानात सुख मानायचंच असलं, असं जर ठरलंच एकदा पक्क ठरलं की नाही आम्ही अज्ञानातच सुख मानणार आहे आणि आम्ही त्याचाच आनंदोत्सव साजरा करणार आहे, म्हणजे मी 4-8 दिवसाखाली ज्यावेळेस हा एक जी आर आला त्या दिवशीच मी एक माझ्या सोशल मीडियावरती ट्विट असं लिहिलं की मराठा समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. हे मी माझ्या मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की मराठा समाजांनी जसं 58 मोर्चे जे झाले हे ज्या वैचारिकतेतनं पुढे जायला पाहिजे होते ते न जाता शेवटी त्याला एक भावनिकताचं झालर फार स्ट्रॉंगली लागली होती आणि 58 मोर्चे झाले. आणि एक प्रकारचा तो नंतर निषेधाचा मोर्चा जो होता कोपर्डीच्या घटनेनंतरचा तो इव्हेंटमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या त्यावेळेस सुद्धा की निषेधाचे ज्या काही काळी फिती होत्या वगैरे ज्या काही होते ते जाऊन नंतर भगवे झेंडे आलते, त्याच्यामध्ये गाड्यांवरती स्टिकर लावून आलतं, गाड्यांना रेडियम लावून आलतं, म्हणजे मूक मोर्चे जरी होते आणि मूक शब्द जाऊन नंतर क्रांती मोर्चा असा शब्द झालता. म्हणजे एक प्रकारचं तो इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ते कन्व्हर्जन. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा जो काही मराठा समाज आहे सगळा तो फसवला गेलाय आणि मराठा समाजानं जो काही गुलाल उधळलाय तो काही गुलाल फार काळ टिकणार नाही, कारण हा जो काही अध्यादेश काढलेला आहे, अध्यादेश नाही, अधिसूचना आहे, जी आर नाही असं तुमचं स्पष्ट मत आहे. तर मग दुसरा एक प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय की मनोज जरांगे पाटील जे ह्या सगळ्या मुंबईला जाण्या अगोदर ज्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स होत्या त्याच्यापूर्वी सगळे म्हणत होते की मराठा समाजाला सरसकट आरक्षण पाहिजे. नंतर मात्र सरसकट शब्द गेला आणि नंतर सगळे सोयरे हा शब्द तिथे इन्क्लूड केला. तर तुम्हाला असं वाटतंय का की ते सगळे सोयरे हा जो शब्द आहे तो सरसकट मराठ्यांना लागू होऊ शकतो? तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला जी मी पूर्वीची मुलाखत दिलेली होती त्याच्यामध्ये मला आठवतंय की ती जी मुलाखत दिली ती त्यावेळेस आंतरवाली सराटीची जी सभा होती मोठी सभा व्हायची होती अजून, आणि त्याच्या आधीच मी असं सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही, ते 100% प्रामाणिक आहेत. त्यांच्या मी वाक्य मला अजूनही लक्षात आहे, मी असं म्हणलं होतं की जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणाला सलाम करून असं सांगू इच्छितो की सरसकट हे होणार नाही, सरसकट असं कुठलीही गोष्ट मिळणार नाही, हे त्यावेळेस मी सांगितलं होतं. आता
तुम्ही जे म्हणताय की बदललाय शब्द, सरसकटच्या ऐवजी सगळे सोयरे आला, हे का आला ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं उत्तर मला वाटतं हा प्रश्न तुम्ही जरांगे पाटलांना विचारला पाहिजे, की तुम्ही हे सांगितलं पाहिजे की सरसकटची मागणी असताना परत तुम्ही सगळे सोयरे ह्या शब्दावरती का आला वगैरे. आणि सरसकट होणार नाही हे आपण पूर्वीपासून सांगतोय. आणि दुसरं जे तुम्ही म्हणताय ना की ही जी अधिसूचना आहे, आता ही 16 फेब्रुवारी पर्यंत ह्याच्यावरती हरकती मागवलेली आहे. आता ह्याच्यात तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या अधिनियमातच आता एक लक्षात घ्या, हा अधिनियम जो असतो ना ह्याला कायद्यामध्ये रूपांतरित व्हायला म्हणजे अध्यादेश व्हायला ह्याला शेवटी मान्यता घ्यावी लागणार आहे. आता ह्याच्याबाबत सुद्धा काही माझ्याकडं बेसिक प्रश्न आलेले आहेत की जे मी तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे तुमच्या माध्यमातून तो मराठा समाजासमोर ते गेले पाहिजेत, की हा जो आहे तो अध्यादेश आहे का अधिसूचना आहे. तर ही केवळ अधिसूचना आहे. पण ही नुसती अधिसूचना आहे का, तर नाही, तर ही राजपत्रित अधिसूचना आहे. म्हणजे 2001च्या कायद्याचा यात उल्लेख आहे. तर त्या कायद्याचा उल्लेख असल्यामुळे आणि हे जे मी सांगतोय, हे जे मी कात्रण दाखवतोय, हे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे ज्येष्ठ विधिज्ञ जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांनी जी एका दैनिकाला प्रश्न उत्तराला दिलेली त्याची ती उत्तर आहेत की याच्यात ते काय म्हणतायत की हा 2001च्या कायद्याचा त्याच्यात उल्लेख आहे. या कायद्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा नियम सरकार समाविष्ट करेल तसा अधिकार आहे. म्हणजे सरकारला हे अधिसूचना काढायचा अधिकार आहे का, तर 100% तो अधिकार आहे. पुढं काय झालेलं आहे, लगेचच हा आदेश लागू होईल का, म्हणजे हे जे आता दिलं समजा जरांगेंच्या हातात दिलं किंवा आंदोलनकर्त्यांच्या हातात शासनाने दिलं तर ते लागू होणार आहे आणि आम्ही गावोगाव जल्लोष केला सगळ्यांनी, तर हे लागू होणार आहे का, तर अजिबात नाही. सरकारला हरकती सूचना अभिप्राय मागवावं लागतील आणि तसंच त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 16 फेब्रुवारीपर्यंत लोकांनी ते द्यावेत. बरं, आता दुसरा पुढे मुद्दा येतो की ही अधिसूचनेला न्यायालयात आव्हान देता येतंय का, तर या अधिसूचनेला ही राजपत्रित अधिसूचना असल्यामुळं सध्या त्या विरोधात कुणालाही न्यायालयात जाता येत नाही. म्हणजे ह्याचं कायद्यात रूपांतर होईपर्यंत ह्याला कुणालाही जाता येत नाही. ज्यावेळेस ह्याच्यावर हरकती सूचना प्राप्त होतील आणि जेव्हा सरकार याला नियमात म्हणजे अध्यादेशामध्ये बदल करल त्या क्षणाला, म्हणजे ज्या वेळेस ह्याचा GR होईल त्या क्षणापासून ते चॅलेंजेबल आहे. त्याच्या म्हणजे असा तुम्ही झाला आणि 1 तासाभरात सुद्धा कोणीही त्याच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतं, ही त्याच्यातला आहे. आता ह्याच्यावर मोठ्या संख्येनं जर आक्षेप आले तर काय होईल ह्याचंही उत्तर दिलं. हरकती जर आल्या तर सूचनांनुसार मसुद्यात बदल करायचा की नाही ह्याचा निर्णय शेवटी अंतिम निर्णय जो आहे तो शासन घेणार आहे. आणि हे शेवटी नियमाच्या कसोटीवर कसं टिकवायचं अध्यादेश करताना म्हणजे कायद्यात रूपांतरित करताना ह्याच्या सगळ्यात मोठं जी आव्हान आहे ते शासनाचं आहे. आता परत ह्याच्यात तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला की या अधिसूचनेमुळं सरसकट मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली आहे का किंवा होऊ शकते का, तर त्याचं स्पष्ट आणि साधं सोपं उत्तर आहे नाही असं. कारण का अधिसूचनेप्रमाणे ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, तर आपण ह्याच्यात जर नीट वाचलं तर त्यांनी लिहिलेलं आहे की कुणबी समाज जो आधीपासूनच OBC मध्ये समाविष्ट आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा समावेश करून आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे किंवा लाभ मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी हे तरतूद त्याच्यात ॲमिटमेंट करायचं चाललेलं आहे. आता पण मूळ मुद्दा परत फिरून असा येतो की सगळे सोयरे शब्दाचा. मग सगळे सोयरे म्हणजे कोण, तर शासनानं या अधिसूचनेतच स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील. आता कुठला अर्जदार, तर ज्याचा ऑलरेडी कुणबीचा दाखला आहे म्हणजे ज्याचं कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे तो व्यक्ती, त्या व्यक्तीनं अर्जदार आहे. त्याचे वडील, आजोबा, पणजोबा आणि काय म्हणलंय त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील, आता पूर्वीच्या म्हणलंय एक लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेस कदाचित हा अध्यादेश लागू सुद्धा झाला, कायद्यात जरी रूपांतरित झाला तर तो कुठल्या प्रभावानं लागू होणार आहे, तर पूर्वलक्षी प्रभावानं. बरोबर. असं नाही की तुम्ही जी काही तारीख समजा उद्या ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचा समजा निर्णय झाला आणि कायद्यात रूपांतरित झालं तर पुढच्या पिढ्यांना लाभ मिळेल ह्याची शक्यता नाहीये. आणि
त्यामुळं हे पिढ्यांमध्ये जातीमध्ये झालेल्या लग्न संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा उल्लेख असा असेल म्हणलेला आहे. आणि यामध्ये सजातीय विवाहातून म्हणलेला आहे. आता सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले त्याचा समावेश असेल. आता हिथं दुसरी अजून मेक आहे त्याच्यामध्ये सजातीय. मग कुणबी आणि मराठ्यांचे जे लग्न आहेत ही सजातीय मानली गेलेली आहेत का कायद्या दृष्टिकोनातनं? तर कुणबी मराठा एक आहे. हे बऱ्याचशा केसेसमध्ये किंवा सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये सुद्धा हे एक नाही. आयोगाने सांगितलं की ही एक आहे, पण कोर्टात नाही टिकलेलं. कोर्ट म्हणलेलं नाही की ते बाबा एक आहे म्हणून. हे बेसिक त्यातली अडचण आहे. मग तेच तुम्ही उद्या आमचं कुणब्यांचं रिलेशन झालंय म्हणून आम्हाला द्या तसं म्हणू शकत नाही. तसं म्हटलं तर आता ह्याच्यामध्ये उद्या मग ते सजातीय कुठं येत आहे? सहजाती येणार नाही. आणि त्याच्यात आणखी एक दुसरी बेसिक अडचण लक्षात घ्या. कुणबी जो आहे ना तो कुणबी फक्त मराठा समाजात नाहीये. कुणबी हा इतर अनेक जातींमध्ये आहे. कुणबीची नोंदी ज्या आहेत ना त्या अनेक जातीमध्ये. मग ह्याच्यात सजातीय म्हणलंय म्हणजे या शब्दाची मला वाटतं तिथं प्रचंड मोठी अडचण येईल. आणि पुढं जाऊन हे काय म्हणलेलं आहे, परत त्यांनी नियम 5 मध्ये सुद्धा स्पष्टरित्या केलेलं आहे की तरतूद जोडायची समजा त्या नवीन सुधारणेमध्ये. तर त्या सुरुवातच त्यांनी अशी केली की कुणबी नोंद मिळालेल्या. मग हे कुणाबद्दल चाललंय तर ऑलरेडी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या. आणि त्याच्या पुढे जाऊन ते काय म्हणतात पितृसत्ताक पद्धतीनं. म्हणजे आपल्याकडं कायद्यामध्ये भारतीय कायद्यामध्ये ब्लड रिलेशनच्या बाबतीत पितृसत्ताक पद्धत धरली जाते. मातृसत्ताक पद्धतीची जी काही मागणी होती ती पूर्ण झालेली नाही किंवा ती करता येत नाही. असं नाही की ती का अजिबातच अनव्हॅलिड आहे. कारण का काही ठराविक जाती असे काही अपवादात्मक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मातृसत्ताकचं सुप्रीम कोर्टानं ते मान्य केलेलं आहे. परंतु त्या अपवादात्मक स्थितीमध्ये ते काही पूर्ण नियम म्हणून त्याला आपण सगळीकडे लागू करू शकत नाही. काही ठराविक कम्युनिटीज आहेत, काही जाती प्रवर्ग असे आहेत की जिथं त्यांनी मातृसत्ताकचं हे मान्य केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सांगू शकतो की कोलाटी समाज जो आहे ती त्यांच्यामध्ये मुलाला आईचं नाव लावण्याचे तिथं आणि त्या स्त्रीनं जर त्या मुलाचं सगळं संगोपन आणि हे पूर्वीपासून केलेलं असेल तर त्या गोष्टीतून ते मानलं गेलेलं असा तो एकंदर विषय आहे त्या ठिकाणी मानलं गेलेला आहे. आणि त्यामुळं ह्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलंय सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल. फक्त पितृसत्ताक म्हणजे वडिलाकडनं. म्हणजे आता काल मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत राजेंद्र कोंडरे त्यांनी सुद्धा असं सांगितलं. त्यांनाही चॅनलवरती प्रश्न विचारला होता की समजा एखाद्याच्या घरची मुलगी दुसऱ्यांच्या घरात दिलेली असेल तर तिला बाबा याचा लाभ मिळेल का किंवा तिला वडिलांची जात लागेल का? तर त्यांनी ते सांगितलं की कसं आहे मुलीचं लग्न झालं म्हणून मुलीची जात बदलत नाही. एक लक्षात घ्या. समजा वडिलाकडचा दाखला कुणबी आहे म्हणून मुलीला फार तर कुणबी दाखला मिळेल परंतु तिच्या मुलांना मात्र कुणबीचा दाखला मिळत नाही. का तर तिचं जर रिलेशन मराठा समाजात झालेलं असेल तर मुलांना वडिलांची जात लागते. अशी 2 उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत जी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाडांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं. एक तर विमलताई मुंडरांचं की ज्या स्वतः त्यांचं इंटरकास्ट होतं आणि त्यांच्याबाबतही हा विषय झाला. त्याच्यानंतर बारामतीच्या नगराध्यक्ष ज्या आहेत रंजना तावरे या ओबीसी कॅटेगरीतून नगराध्यक्ष पदावरती होत्या आणि त्यांच्या मुलाचा ज्यावेळेस विषय आला तर तावरेंच्यात म्हणजे त्या मराठा घरात त्यांचं रिलेशन झाल्यामुळं तर मुलाला ते मिळालेलं नाही आहे. हां म्हणजे इथं काय आहे परत पितृसत्ताकच आलेलं आहे. वडिलांची जात फॉलो केली जाते पुढं लावली जाते आईची लावली जात नाही. आणि त्यामुळं हे जे आपण म्हणतो की सरसकट मिळून जाईल असं काही होणार नाही आहे. आणि सगळ्यांना वाटतं की हा फार काहीतरी मोठा बदल झाला आहे केला आहे असं काही नाही. हे पूर्वीपासूनच आहे. आणि त्यात अजून सांगतो ह्या अधिसूचनेमधली एक जी ओळ आहे तीच बऱ्याच जणांनी बघितली नसेल. सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. त्यांच्यात पण सर्वांना म्हणजे ओबीसी म्हणून जे काय आहेत बरोबर त्यांच्या जात पडताळणीसाठीचा जो काही आपला सगळा नियम आहे. म्हणजे जर कुणब्यांचं म्हणून जाणार असाल कुणबी म्हणून तुम्ही अर्ज करा तर ही ओव्हरऑल साठी आहे. असं फक्त काय नाही की
आपण एकट्यांनीच काही फार मोठं याच्यात मिळवलं आहे. आणि ह्याच्यात परत अजून म्हणलंय की त्यांनी अर्जदाराकडून पुरवण्यात यावायची माहिती याच्यामध्ये काय म्हणलंय की उपलब्ध असल्यास जात पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त नातेसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त नातेसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगळे सोयऱ्यांचे वैधता प्रमाणपत्र म्हणलंय. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी झालेली व्यक्ती तिथं असली पाहिजे, असा तो एकंदर त्याच्यामध्ये विषय आहे. तर खरं तर हा सरसकटचा किंवा हा नातेवाईकचा विषय जर सोडला तर दुसरा एक विषय आहे की मराठ्यांना पूर्वी जे काही EWS आरक्षण होतं, आता समजा तुम्हाला जर कुणबी प्रमाणपत्र मिळणं शक्य झालं किंवा तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना EWSच्या ज्या काही हे योजना आहेत त्या लागू होणार का? नाही. EWSच्या बाबतीमध्ये पूर्वीच EWS लागू होतानाच असं सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही एका प्रवर्गातलं जर आरक्षण असेल तर तुम्हाला EWS घेता येत नाही. दुसरा एक ह्याला लागून प्रश्न की मराठ्यांसाठी EWS फायद्याचा आहे का OBC फायद्याचा? आज घडीला जर बघितलं तर मला मी त्याला कागदोपत्राच्या आधारानं सांगू शकेन की बऱ्याच जणांना असं वाटतं, मी पूर्वीच्या मुलाखतीत सांगितलं होतं की OBCमध्ये जर आपण आज गेलो म्हणजे जाऊन असं माझं अजिबात मत नाही. कारण काही साधे दोन विषय आहेत, त्याचा वादाचा विषय न करता काही गोष्टी अशा बेसिक समजून घ्या की ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि ज्यांनी पुरावे देऊन वंशावळ देऊन ती सिद्ध केलेली आहे आणि ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटलेलं आहे, म्हणजे जात पडताळणीकडनं ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ते जर एकदा सर्टिफिकेट मिळालं तर तुम्ही आपसुकच कुणबीमध्ये समाविष्ट होत आहे. बरोबर. आता कुणबीमध्ये 380च्या आसपास जाती आहेत. तिथं तुम्हाला तिथल्या कुणबीचं गेल्यानंतर कुणबी म्हणून तिथं गेल्यानंतर OBCमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 380 जातींबरोबर तुम्हाला स्पर्धा करायची. म्हणजे तिथं सुद्धा शेवटी मेरिट आहेच, हे लक्षात घ्या. तिथं मेरिटचा विषय आहेच. परंतु आम्ही पूर्वीपासून काय म्हणतोय की 10% जे दिलं EWS इकॉनॉमिकली विकर म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांना जे दिलेलं आहे ह्याचा लाभ घेतला पाहिजे. असं हे झाल्यापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीणदादा गायकवाड असतील, आम्ही सर्वजण सांगतोय की ह्याचा मराठा समाजाने जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आता सुरुवातीला मला याच्यात सांगायला म्हणजे आनंद वाटेल की काही जे आमच्यातले मराठा समाजातले इतर सामाजिक काम करणारे आमचे मार्गदर्शक वगैरे ज्येष्ठ लोक होती, त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की नाही म्हणजे EWS हे दिशाभूल करणारी गोष्ट आहे. परंतु आज ज्या वेळेस ह्या OBCच्या आंदोलनाचा म्हणजे सरसकट मराठ्यांचं OBC करण्याच्या आंदोलनाचा विचका झालेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा मराठा आरक्षणाचा एक जांगडगुत्ता निर्माण झालेला आहे, अशा टायमाला गेल्या काही दिवसापासून त्या लोकांनी सुद्धा हे मान्य केलंय की EWS हे मराठा समाजासाठी OBCत जाण्याच्या पेक्षा त्या पर्यायापेक्षा चांगला. आणि हे नुसतं तोंडी न सांगता मी त्याला न्यायालयात टिकलंय महत्व, न्यायालयात टिकलंय, त्याला कायद्याची मान्यता. आणि त्याच्याही मी तुम्हाला आणखी एक दाखवीन की टाइम्स ऑफ इंडियाची 26 ऑक्टोबर 2023 बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची. तर त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत काय म्हणलेलं आहे की 2023 जे काय ॲडमिशन झाले तर त्या ॲडमिशनची जी काही संख्या किंवा टक्केवारी आहे ती जवळजवळ 76.6% हे ॲडमिशन जे आहे ते EWS अंतर्गत कोट्यातून झालेले आहेत. आता टोटल हे जर ॲडमिशन काढले तर हे 11,302 ॲडमिशन आपण धरूया की जे CETच्या थ्रू CET पास आउट थ्रू करून जे ॲडमिशन झाले 11,302. तर त्याच्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण किती आहे तर ते प्रमाण आहे जवळजवळ 8,664. हे इतकं प्रमाण मराठा कम्युनिटी 11,302 मधलं 8,624 EWS नाही 8,664 हे EWS थ्रू मराठा समाज तिथं गेलेला आहे. आणि आणि इतर कॅन्डिडेट किती राहिले मग त्याच्यातले तर 2,638 एवढेच कॅन्डिडेट त्या ठिकाणी राहिलेले. म्हणजे ही मी तुम्हाला दाखवू शकतो. त्याच्यानंतर पुढं काय आहे आणखी की 2019 ते 22 हे साधारणतः
म्हणजे EWS मधून जे काय झालंय तर 84.3% लाभार्थी आहेत ह्याच्यामध्ये EWS मध्ये. आणि हे जे सगळे ते मराठा कम्युनिटीतले आहेत. एमपीएससी मधले एमपीएससी मध्ये जॉबचा पण विषय आहे. हा MPSC मधल्या जॉबचा विषय आहे. म्हणजे इथं म्हणलेलं आहे की MPSC मध्ये जॉब 650 जॉब्स MPSC मधले. तर ह्याच्यामध्ये MPSC मध्ये 650 मध्ये किती जण बसल्यात माहितीये का? ते बसल्यात 548 लोक. MPSC मध्ये म्हणजे 19 ते 22 पर्यंत 650 जॉबमध्ये जवळजवळ 548 मराठा युवकांनी EWSच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. अदर 102. आदर फक्त 102 आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आणखी सांगता येईल असं की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS कोटा इन स्टेट गव्हर्नमेंट जॉब्स अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन महाराष्ट्र इन 2022 78.5 of admissions under the EWS quota were from the Maratha community. म्हणजे हे 2023 मध्ये किती 76 म्हणजे 76.6% ॲडमिशन जे आहेत हे मराठ्यांचे जे झालेले आहेत हे EWS मधून झालेले आहेत. आणि सिमिलरली म्हणजे त्याच्याच बरोबरीनं नोकऱ्यांमधलं जे प्रमाण आहे ना गव्हर्नमेंट जॉब्स मधलं हे 84.3 आहे जे याच्यातून EWS मधून लोकांनी तिथं अचीव केलेलं आहे. मग काल मला काही राजकीय कुणाच्या याच्यावरती स्टेटमेंटचं बोलायचं नाही, पण काल जे छगन भुजबळ जे म्हणले की तुम्ही ह्याचा समुद्र सोडून काय तो EWSचा समुद्र सोडून आमच्याकडे येतं असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आहे. तर त्या स्टेटमेंटला थोडासा ते बरोबर ठरवणारं स्टेटमेंट ही दाखवणारी आकडेवारी किंवा जी आहे ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. आणि टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे असं काही नाही की कुणी उठलं आणि काही लिहिलं, तर ही ऑथेंटिक आपण मानायला काय. मग आता ह्यात प्रश्न काय उपस्थित होतो माहिती आहे का पाटील साहेब, एवढी सगळे जर फायदा EWS मुळे मराठा समाजाला होत असेल तर मग मराठा समाजाचं हे जे काय लक्ष आहे हे मराठा आरक्षणच मिळालं पाहिजे ज्याकडे आहे, पोरांनाही माहिती पोचत नाही. मग ह्यापासून ह्या सगळ्या माहितीपासून मराठा समाजाची परावृत्त कशी राहते, त्यांना प्रॉपर कसं कळत नाही की हे खरं आहे हे चुकीचं आहे, ह्यात कोण महाग पडतं? म्हणजे तुमच्यासारख्या संघटना ज्या चळवळी महाग पडतेत का काय प्रॉब्लेम काय आहे नक्की? मराठा समाजाला मला काल रात्री सुद्धा ज्यावेळेस आम्ही ट्विटरवरती पेसवरती ही चर्चा करत होतो त्यावेळेस एक विषय असा झाला की हे मराठा समाजापर्यंत ही जी सगळी माहिती आहे हे एकानं प्रश्न विचारला की हे मराठा राजकीय नेते का पोचवत नाहीत. तर त्याला मी रात्री सुद्धा असं उत्तर दिलं की मराठा राजकीय नेते जे आहेत जे आता परंपरागत राजकीय नेते ही माहिती मराठा युवकांपर्यंत का पोहोचवणार नाहीत. तर साधारण विषय आहे की EWS मधनं जर आम्ही 10% घेतलं, 10%ले म्हणजे आज जर रेशो काढला तर 8.5% आम्ही त्याचे लाभार्थी ठरतोय 10% आणि बाकीचं जर म्हणजे काढले तर त्या आकडेवारी समोर आहे. तर तसं बघायला गेलं तर ही माहिती का देत नाहीत, तर मी त्याला असं उत्तर दिलं तर समजा ही माहिती दिली तर ही प्रामुख्यानं कशातला एज्युकेशन आणि नोकरीमधला आहे. आता एज्युकेशनच्या क्षेत्रात मराठा विद्यार्थी मराठा मुलं जर EWSच्या माध्यमातून जास्तीत जास्त गेली, तुम्ही MPSCचा आकडा आता बघताय तिथं की जो चांगला रिझल्ट आहे 650 पैकी 548 तिथं विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत. जर हा सक्सेस रेशो या पद्धतीनं राहिला तर राजकीय आणि साधारणतः विषय की जॉबच्या माध्यमातून असेल कशात नाही, मुलं जर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकडे गेली कुठलीही फॅमिली तर साधारण एक समाजशास्त्रीय सिद्धांत असा आहे की ज्याच्याकडे आर्थिक सुबत्ता येते त्या घरातला आणि मराठ्यांचा प्रामुख्याने इतिहास पाहता मराठ्यांचं 2 क्षेत्रामध्ये फार आवड राहिलेली आहे, एक शेतीमध्ये आणि एक राजकारणामध्ये. मग कदाचित उद्या ही जर आर्थिक संपन्नता आली आणि यांच्या घरातला कोणतरी एखादा राजकारणात मध्ये आला तर आमच्या पोराबाळांचं भवितव्य धोक्यात येईल अशी कदाचित एक सुप्त भीती मराठा राजकीय नेत्यांच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये असेल. आणि म्हणून ते हे गावखेड्यातल्या जे काही मराठा तरुण आहेत त्यांच्यापर्यंत ही जी व्हॅलिड माहिती आहे, खरी माहिती आहे, EWSची वास्तवता आहे की हे किती लाभाचं आहे ही पोचू देत नाहीत असं मला वाटतं. असं मी रात्रीच काल सांगितलं होतं. आणि ह्याच्यात काय वाटतं की आज आपण बघतोय की बाबा
EWS मधनच म्हणजे आम्हाला मग ओबीसीत नका नको. तर मागच्या मुलाखतीत मी सांगितलं ओबीसीत जरी गेला 8 लाखाची क्रिमिलेअरची अट आहेच तिथं, आणि तुम्ही EWS मध्ये आला तरी 8 लाखाची क्रिमिलेअरची अटच आहे. आणि बऱ्याचदा काय झालंय की आपण सातत्यानं असं लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जण मराठा समाजातला जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तो काय म्हणतोय की नाही आम्हाला अशी काही फारशी गरज नाही, पण मराठा समाजातल्या गरिबांना मात्र ते मिळालं पाहिजे. ही गरिबांबद्दलची जी कणव दाखवत आहेत ना मराठा समाजातले तथाकथित प्रस्थापित लोक, त्याच्या बाबतीत मला एकच म्हणायचं आहे. मी मागच्या मुलाखतीत सुद्धा अत्यंत स्पष्ट बोललोय, आणि काही मला वाटतं आपण तो भाग कट सुद्धा केलता नंतर, तो आज खरं तर बोलला पाहिजे की जर मराठा समाजातले प्रस्थापित जे मराठा नेते आणि वर्ग आहे तो जर मराठा समाजातल्या लोकांशी प्रामाणिक आहे असं जर आपण मानलं, तर मग मला सांगा एक आत्ताचं सध्याचं उदाहरण घेऊया की जरांगे पाटलांच्या निमित्तानं मराठा समाज सगळा एकत्रित झाला, वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा झाल्या, मोठमोठ्या सभा झाल्या, आणि या सभांसाठी सर्व छोट्या मोठ्या घटकांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनी आपलं जे काही योगदान आहे ते दिलं, आर्थिक स्वरूपात योगदान दिलं. मला सांगा जर मराठा समाजातल्या प्रस्थापितांमध्ये किंवा समाजाचं आम्ही काम करतोय, आम्ही समाजसेवक आहे, आम्ही समाजाची फार मोठी सेवा करतोय असं सांगणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांपैकी एका तरी सभेचा जाहीररित्या हिशोब आला का समोर की किती जमा झाले पैसे आणि किती खर्च झाले? म्हणजे मी इथं आता ह्या काही संदर्भ नाहीये, पण हे नेमकं आता तुम्ही यायला मुलाखत घ्यायला माझ्या हातात हे बुरकाहरण नावाचं रातू पाटलांचंच पुस्तक आहे. मग हे काय मला म्हणायचं आहे काय लक्षात घ्या, हे जर तुम्ही समाजातनं गोळा केलेल्या पैशाचा जर हिशोब समाजाला देऊ शकत नसाल तर तुमचं जे हे प्रेम आहे ना गरिबाबद्दलचं जे दाखवत आहे ना की आम्हाला नको आहे पण आमच्यातल्या गरिबाला मिळायला पाहिजे, मग गरिबाला EWS मध्ये मिळतंय, तुम्ही ते का सांगत नाही की गरिबाला मिळालंय बाबा तुम्हाला, आता फारसं त्याच्यामध्ये तुटोपर्यंत ताणू नका. कारण का काय होणार आहे ज्या वेळेस हा ओबीसीच्या आग्रहाचा अत्यंत टोकाला विषय जाणार आहे त्याच्यामध्ये बहुजन समाज म्हणून मराठा समाजाची इतर समाजाबरोबर असलेली जी एक सामाजिक वीण आहे ती पूर्ण विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आता सुरुवात झाली आणि झालेली आहे सुरुवात त्याची. म्हणजे मी काल आता मला वाटतं जरांगे पाटलांचं स्टेटमेंट ऐकलं की, आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत मला प्रचंड आदर आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं समाज त्यांच्या पाठीमागं उभा राहिला. फक्त मला आणखी त्याच्यामध्ये काय वाटतं की जरांगे पाटलांनी ज्या नेमकेपणानं भूमिका घ्यायला पाहिजे होत्या ना, ज्या सामाजिक बदलाच्या कारणीभूत ठरल्या असत्या त्या का त्यांनी त्या घेताना दिसल्या नाहीत. उलट त्यांचं काल मला असं स्टेटमेंट आश्चर्यकारक वाटलं की ते काय म्हणतायत की जर हा अधिसूचनेचा अध्यादेश झाल्यानंतर जर त्याला जर कोणी चॅलेंज केलं तर ते मंडल आयोगाला चॅलेंज करू अशा पद्धती स्टेटमेंट आहे. मग मला सांगा जर मंडल आयोग चॅलेंज झाला समजा करायचं ठरलं तर ओबीसीच प्रवर्गच होईल ना, मग त्याच्यात कुणब्यांचं जाणार नाही का? जे ऑलरेडी कुणबी आहेत आणि मराठा कुणबी मराठा जे ओबीसीतच आहेत त्यांचं जाणार नाही का? म्हणजे पूर्वपार जे कुणबी आरक्षणात आहेत त्यांचं नुकसान नाही का होणार? कुणबी गेले तर मग आता एवढे दाखले मिळून त्याचा काय फायदा नाही. मग माझ्यासारख्याला वाटतं की हे चाललंय कशासाठी? आता दुसरं आरक्षण मिळवायसाठी चाललंय, दुसरा एक प्रश्न आरक्षण संपवायसाठी चाललंय? दुसरा एक प्रश्न ह्या निमित्तानं पुढे येतोय की मनोज जरांगे पाटलांचा हा जो काय सगळा आरक्षणाचा लढा आहे तो मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला आणि एकनाथ शिंदे आले त्यावर तोडगा काढला. तर ह्याच्यात काय तुम्हाला राजकीय तोडगा निघालेलाच नाही ना? तोडगा निघालेला काढण्याचा प्रयत्न जो मुख्यमंत्र्याकडून केला प्रयत्न नाही, ती फसवणूक आहे. मी आता सांगितलं ना तो आधी सूचना आहे, तो फसवणूक आहे. हे 16 तारखेनंतर जरी त्याच्या अध्यादेशामध्ये रूपांतर झालं तर एक लक्षात घ्या की अध्यादेशामध्ये रूपांतर झालं तर त्या क्षणापासून तो चॅलेंजेबल आहे. आणि बऱ्याचदा तुम्हाला इतिहास जर बघितला तुम्ही कायद्यांच्या बाबतीतला तर बरेचसे कायदे कोर्टामध्ये गेल्यानंतर खारिज झालेले आहेत, रद्दबातल झालेले आहेत. आता ह्याच्यामधला बेसिक मुद्दा काय आहे की आता तुम्ही जे म्हणता की आले एकनाथ शिंदे आणि त्यांनी काम केलं, काही दिवसांनी लोकसभा आहे ना आता, लोकसभा आहे, विधानसभा आहे, निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू आहे असं वाटतंय का तुम्हाला? कारण का ही टायमिंग तर त्या दिशेनं दिसतंय ना, आता टायमिंग त्या दिशेने दिसतंय की कुठं तर एक मराठा वोट बँक तुम्हाला आम्हाला
पक्की करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या विरोधकांना नेस्तनाबूत करायचं आहे आणि आम्ही फार मोठं काही मराठा समाजाला दिलं असं दाखवायचं आहे आणि म्हणून हे टायमिंग साधलं गेलेलं आहे. नाहीतर मुंबईला एवढ्या मोठ्या संख्येनं समाज आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये तुम्ही फक्त जर अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन देऊन जर त्याची बोळवण करत असाल तर हे त्यामध्ये अधिसूचना आहे ती मनोज जरांगे पाटलांचा आता एवढा अभ्यास आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्यातनं लक्षात आलं तर म्हणजे अधिसूचना ही मनोज जरांगे पाटलांना माहीत असून त्यांनी पाठीमागचं पाऊल का घेतलं असेल ह्याबद्दल काय? ह्याच्याबाबत हा प्रश्न तुम्ही खरं तर मनोज जरांगेंना विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही महागाई का घेतलं पाऊल. म्हणजे महागाई घेऊन ये असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण का कसं आहे माझी पहिल्यासनं एक समन्वयाची भूमिका काय मला वाटते समाजकारणामध्ये राजकारणामध्ये तुम्ही जेव्हा कुठलंही आंदोलन करता म्हणजे मी स्वतः महात्मा गांधींचं आज महात्मा गांधींचं पुण्यतिथीचं आहे स्मृतिदिन आहे तर महात्मा गांधींच्या चरित्राकडे जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की महात्मा गांधींनी जेवढी काय त्यांच्या आयुष्यामध्ये आंदोलनं केली ती योग्य वेळेला कुठं थांबवायची हेच त्यांना पुरेपूर हे होतं आणि मला तेच वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये तुटेपर्यंत ताणायचं नाही. कदाचित अशी सुद्धा मनोज जरांगेंची भूमिका असेल की ठीक आहे बाबा तुटेपर्यंत आपल्याला ताणायचं नाही म्हणून त्यांनी ती महागारी घेतली असेल असा पण विषय आहे त्याच्यामध्ये. आता येणाऱ्या काळात मग मराठा समाजाचं कल्याण कशात आहे? EWS घेण्यामध्ये. कारण का EWSची आकडेवारी समोर आहे आणि असं मी म्हणणार नाही की तुम्ही बाबा OBC होण्याचा किंवा कुणबी नोंदीचा पूर्ण नाद सोडून द्या असं सुद्धा नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आता त्यात सुद्धा ती गंमत आहे की म्हणजे शासन जे सांगतंय ना किती लाख नोंदी काही सापडल्या 68 लाख नोंदी सांगतंय ना हा आकडा बोगस आहे. कारण का ह्या ज्या नोंदी आहेत ना माझं राजेंद्र कोंढरे साहेबांशी ज्यावेळेस बोलणं झालं त्यांचं म्हणणं असं आलं की एका व्यक्तीची 2-2-3-3 ठिकाणी नोंद आहे आणि शासनानं ती पण काउंट केली आहे. तशी पण झालेली आहे नोंद. म्हणजे इव्हन गंगाधर बनबरे जे मराठा सेवा संघाचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. प्रवीण दादांचं ज्या मुलाखती आता सातत्यानं येत आहेत त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. काही वकील लोकांनी मुलाखती दिल्या आहेत त्यात. तर ही जी आकडा फुगवला गेलेला आहे ना तो एका व्यक्तीची नोंद 2-3 ठिकाणी ती सुद्धा काउंट केली गेलेली आहे. हा एक मुद्दा झाला आहे. दुसरं म्हणजे पूर्वीपासनं जे कुणबी आहेत जे OBC मध्ये आहेत आता एक लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळेस हा कुणबी म्हणतोय तो फक्त मराठा कुणबी नाही मराठ्यांमधले कुणबी नाही तर सर्व जाती कुणबी जे आहेत त्यांना सुद्धा मोजलंय शासनानं अशी शक्यता वाटते आणि त्यामुळं हा आकडा एवढा मोठा वाटतोय. तर याच्याबाबत शासन काय स्पष्टता द्यायला तयार नाही की बाबा कुणब्यांचा एवढा मोठा आकडा कुठून आला आणि काय आला. बरं आला तर ठीक आहे. आता तुम्ही जे म्हणता ना की आमचं एकच म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली ना कुणबीची त्यानं रितसर कायदेशीर प्रोसिजरनं त्याची वंशावळ सादर केल्यानंतर त्याला मिळणार आहे त्यानं ते घ्यावं. परंतु ज्याची कसलीच नोंद नाही मी अजून परत सुद्धा सांगतो कारण पूर्वीच्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आपल्या की ज्याची कुठंच नोंद नाही त्याची फक्त मराठा म्हणूनच नोंद आहे त्या लोकांनी स्वतःच्या बाबतीत ज्याचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यानं EWSचा लाभ घ्यावा आणि पुढं चालावं. कारण का एका दीर्घकालीन संघर्ष आपण एखाद्या गोष्टीत करत राहण्याची काही हाताशी लागणार नाही. कारण का एकंदरच आज आपण परिस्थिती अशी बघतोय ज्याचा मागच्या मुलाखतीत सुद्धा आपण थोडासा उल्लेख केला की आरक्षण हे जे काही सगळी सिस्टीम आहे त्यातल्या त्यात OBC आरक्षण किंवा आता शासकीय नोकऱ्यांचं घटतं प्रमाण शासकीय शाळा कॉलेजेसच्या बाबतीतलं होणारं त्याचं शाळा खाजगीकरण हे बघता हे आरक्षण किती काळ व्हॅलिड राहील. म्हणजे मी मागच्या वेळेस सुद्धा एक उदाहरण दिलं की मोठा डोंगर पोखरल्यानंतर उंदरा सापडा मेलेल्या उंदराचा सांगाडा हाताशी लागण्याची शक्यता अधिक आहे आणि त्या दिशेनं ऑलरेडी आपल्या देशातली पावलं पडायला चालू झालेली आहेत. जर आपल्या देशातले साधे रेल्वे स्टेशन जर खाजगी होत असतील एअरपोर्ट जर खाजगी होत असतील आणि काही ठिकाणच्या आता तहसीलदारांच्या पोस्ट खाजगी जागे म्हणजे ह्याच्यातून भरायचं ठरलेलं आहे. मग अशा वेळेस आपण नेमका संघर्ष कुठल्या गोष्टीसाठी करतोय तो किती काळ करायचा. कारण का 1980 सालापासून हे चालूच आहे. आता काही जणांना वाटतं की नाही आलंय फार शेवटच्या टप्प्याला आलंय तर असं काही नाही आहे. हा जो काही जे आता अधिसूचना आहे अधिसूचनेचं उद्या समजा रूपांतर झालं कायद्यामध्ये तर कायद्यामध्ये सुद्धा त्याला कोणी जर चॅलेंज केलं तर टिकू शकतं असं वाटतं का तुम्हाला? मला स्वतःला खरं सांगू का मी आज त्याचं थेट उत्तर नाही असं देणार आहे. कारण
त्याचं कारण असं आहे की सगळे सोयरे शब्दाची जी काही व्याख्या आहे आणि मुळामध्ये याच्यात नवीन काय नाही आहे. कदाचित न्यायालय असं म्हणू शकतं की तुमचं जे पूर्वीचं त्याच्यात इन्क्ल्यूड आहे की तुम्ही वडिलाच्या रक्तनाट्यसंबंधातला आणि पितृसत्ताकला ऑलरेडी देतायच दाखले, मग ते देत असताना हे नव्यानं तुम्ही का समोर आणलेलं आहे, अजून नव्यानं तुम्हाला जी आर काढायची आवश्यकता का पडली, असं म्हणून ते फेटाळून सुद्धा जाऊ शकतं. आणि जरी समजा ते व्हॅलिड ठरलं तर हे काही फारसा क्रांतिकारक बदल नाही आहे हो, हे ऑलरेडी आहे कायद्यामध्ये. मग आता शासन मराठा समाजाची फसवणूक करतंय, मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची फसवणूक करतात, त्या दोघं मिळून मराठा समाजाची फसवणूक करते. मनोज जरांगे पाटील करतात असं म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मनोज जरांगेंचे प्रयत्न प्रामाणिक आहेत असं आपण आजपर्यंत म्हणू शकतो, कारण का त्यांच्या मागे जो समाज ताकदीनं उभा राहिलेला आहे. फक्त काय झालेलं आहे की ज्या पद्धतीचं इंटेलेक्च्युअल कायद्याच्या बाबतीत आता त्यांची काही एक समिती आहे असं म्हणतात ते की बाबा कायदे तज्ज्ञांची त्यांची समिती आहे वगैरे. आता याच्याबाबत मी नव्हे बरं का, पण काही प्रश्न अलीकडच्या काळामध्ये उपस्थित होताना दिसत आहेत. एक तर बीडचे एक कोणतर पत्रकार आहेत, त्यांनी एक मध्यंतरी प्रश्न असा उपस्थित केला की जरांगे पाटलांची ज्या काही मिटिंग झाल्या म्हणजे शासनाशी वाटाघाटी झाल्या ह्या सगळ्या ऑन कॅमेरा होत होत्या, परंतु बीडचे एक पत्रकार आहेत त्यांनी एक असा आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांचे कोणतर चिवटे नावाचे हे आहे, मंगेश चिवटेंबरोबर त्यांची काहीतरी एक प्रायव्हेट मिटिंग पार पडली होती आणि हे झालं होतं. मग ती बंद खोलीमध्ये काहीतरी बीडच्या कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे झालेली, असा एक विषय होता. मग ह्याच विषय आणि त्याच्यानंतर कालचा मुंबईचा सुद्धा विषय की मुंबईची जी अंतिम बैठक झाली त्याच्यावर सुद्धा काही जणांनी ॲलिगेशन केलं की तुम्ही सगळ्या मिटिंगांनी जे काय आहे ते पुढं घेतलेलं आहे, म्हणजे ऑन पब्लिक घेतलेलं आहे, तर ही जी मिटिंग आहे ती बंद दाराआड आणि कशासाठी घेतली. तर ह्याच्यावरती माझ्यापेक्षा अधिकचा खुलासा खरं तर ज्यांच्यावरती ते ॲलिगेशन झालेलं आहे त्यांनी द्यायला पाहिजे. मला एक समाज बांधव म्हणून त्यांनी जे प्रयत्न केलेत की बाबा अक्षरशः त्यांचा पण एक आहे, त्याच्यामध्ये एक मात्र सांगू शकतो की मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये कन्स्टंटन्स म्हणजे हे नाही आहे, सातत्य नाही आहे आणि त्या सातत्यानं बदलत गेलेल्या आहेत मागण्या, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा मूळचा जो लढा चालू झाला तो मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या कुणबी दाखले द्यावे यासाठी चालू झाला. आंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाल्यानंतर तो सरसकटवरती गेला, सरसकटवरचा लढा गेला. नंतर मुंबईमध्ये आल्यानंतर आपण बघतोय तो सगळे सोयरेवरती आलेला आहे. त्याच्यानंतर आपण अलीकडे बघतोय की आता एक बातमी अशी येते की मराठा विद्यार्थ्यांना तुम्ही सरसकट शिक्षण मोफत करा म्हणलेलं आहे. आता त्याच्या अनुषंगानं कालच शासनानं आणखी एक GR काहीतरी काढला आहे, 25 जानेवारीला काढलेला आहे की मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुज्ञे करण्याबाबत. म्हणजे हा जो GR आहे आता हा गमतीशीर असा मला वाटतो की याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना भली मोठी लिहिलेली आहे आणि शासन निर्णय लिहिताना काय लिहिलेला आहे, मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नये यास्तव इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी सुविधा व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. बरोबर. सदर आदेश शासन निर्णय निगर्मित केल्याच्या दिनांकापासून लागू राहील. म्हणजे डायरेक्ट खरं तर आहे 3च वळीत लिहिलेला आहे, पण मूळ मुद्दा इथं असा आहे, OBC विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या काही सवलती देताय किंवा इतर मागास वर्गाला ज्या काही सवलती देताय, बेसिकच माझं असं म्हणणं आहे की एका वर्गाच्या ज्या काही सवलती आहेत त्या थेट अशा दुसऱ्या वर्गाला देता येतात का? कारण मला त्यातली एक शंका अशी आहे की कुठल्याही एका वर्गाला जात वर्गाला दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठी काही नियम बनवलेले असतात आणि ते नियम महत्त्वाचे असतात आणि त्या नियमानुसार त्या सवलती दिल्या जातात. मग जर एका प्रवर्गाच्या सवलती दुसऱ्या प्रवर्गाला द्यायच्या आहेत तर तो दुसऱ्या प्रवर्ग त्या कॅटेगरीत बसतोय का नाही हा बघायला नको का? म्हणजे मला असं वाटतं की कुठं तर इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं मराठा समाजाला फक्त एक बोळवण करायचे आदेश काढायचं चालू आहे सध्या. आता याच्यामध्ये त्यांनी इथपर्यंत म्हणलेलं की पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
खुल्या वर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली आहे. EWS मधून हे पण चॅलेंज होऊ शकतं. नाही ऐका ना, EWS प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांना आता EWS राहिलंय का? नाहीच ना. मग जी गोष्ट राहिलेली नाही ती तुम्ही देणार कशी? म्हणजे हे सुद्धा डिटेल अजून मी पूर्ण वाचलं नाही किंवा हे जर पूर्ण बघितलं. आता बघा, EWS आरक्षणाचे निकष हे इतर मागास प्रवर्गाच्या वर्गाच्या निकषापेक्षा भिन्न असल्याने मराठा समाजातील विद्यार्थी काही शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहेत, हे स्वतः मान्य करतायत. आणि परत काय म्हणतायत की इतर मागास प्रवर्गातील मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे लाभ आम्ही ह्यांना द्यायला तयार आहे. तुम्ही इथं प्रस्तावनेत काय म्हणताय? म्हणजे ही स्वतः शासन कन्फ्यूज आहे का या गोष्टीमध्ये, किंवा ही जाणीवपूर्वक फक्त कागद रंगवायचं, ज्याला आपण कागदी घोडे नाचवायचं म्हणतो, तो प्रयत्न चालू आहे असं दिसतंय. मला सांगा शेवटाकडे जाताना की मराठा समाजातले जो हा काही सगळा तरुण आहे किंवा मराठा समाजातले हे सगळे लोक आहेत, त्यांना काय आव्हान करचाल? मराठा समाजातल्या तरुणांना माझं एकच आव्हान आहे की एकतर पहिली बाब आपण असं समजून घ्या की मराठा समाज हा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरती मागास ठरलेला नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं त्या मराठा समाज हा मागास आहे हे मान्य करायला नकार दिलेला आहे. त्यासाठी आता ते सर्वेक्षण सुरू आहे. नाही, सर्वेक्षण सुरू आहे. बरं झालं तुम्ही सर्वेक्षणाचा विषय काढला. तर त्या सर्वेक्षणात सुद्धा जे आहे, आता बऱ्याच जणांचं म्हणणं की असेच प्रश्न का तसेच प्रश्न का, तर माझ्याकडे का हा मी जाणीवपूर्वक ते आणलेला आहे की मंडल आयोग ज्यावेळेस लागू झालं तर मंडल आयोगानं कोणताही समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी जे 13 निकष ठरवले ते हे 13 निकष आहेत. आता ह्या 13 निकषामध्ये जर मराठा समाज असला असता किंवा बसला तरच तो मागास ठरू शकतो मंडलच्या निकषानुसार बघायला गेलं. ते काय आहे 13 निकष, तर मी वेळ असेल तर ते वाचतो की एक, समूहाची म्हणजे त्या जाती समूहाची सामाजिक श्रेणी कनिष्ठ मानली जाते काय? मराठा समाजाची सामाजिक श्रेणी कनिष्ठ मानली गेलेली आहे का आजवर? मराठ्यांची गणना ही सवर्ण म्हणून झालेली आहे. मी आणखी एक सामाजिक त्यात उदाहरण सांगेन की मराठ्यांचं सवर्णत्व किंवा शूद्रत्व हे ब्राह्मणांच्या मर्जीवर आणि इतर बहुजन समाजाच्या सोयीवरती अवलंबून आहे. हे आपण पदोपदी मराठा समाजानं सुद्धा अनुभवलेलं आहे. कदाचित अनेकांना हे माझं मत पटणार नाही, पण छान छान आणि गोड गोड बोलायची मला कदाचित ती सवयच नाही आहे. दुसरी बाब, संबंधित समाजाचा पारंपरिक रोजगार सामाजिक दृष्टिकोनातून कनिष्ठ मानला जातो का? म्हणजे रोजगार, आता मराठा समाजाचा जो रोजगार आहे तो काय आहे? शेती. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे काय? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. म्हणजे आम्ही शेती ही उच्च दर्जाची मानली गेलेली आहे, ठीक आहे, कनिष्ठ वर्गामध्ये मानली जात नाही शेती करणं, म्हणजे ज्याला कुणबाव करणं आपण म्हणतो. राज्याच्या सरासरीपेक्षा 5% अधिक महिला उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाचे कामे करतात काय? हा एक निकष. सरासरीपेक्षा परत राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या काय राज्याच्या सरासरीपेक्षा 5% अधिक पुरुष उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामे करतात का? पुढं काय म्हणलेलं आहे? प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी घेतलेल्यांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा 10% पेक्षा कमी आहे का? हे बघितलं पाहिजे. प्राथमिक शाळेतील मुलामुलींचे गळतीचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा 10% अधिक आहे का? हे मराठा समाज ह्या सगळ्या क्रायटेरियांमध्ये जर बसतोय का आपण ते बघितलं पाहिजे. माध्यमिक म्हणजे 9वी ते 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा 20% कमी आहे का? तर पास तर होत आहेत मुलं 10वीपर्यंत, म्हणजे गळतीचं प्रमाण आहे हे विषम आकडे येत आहेत ह्याच्यामध्ये. परत उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा 20% कमी आहे का? पदवी, व्यावसायिक पदवी किंवा तत्सम अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे पदवीधरांचे प्रमाण राज्य सरासरीपेक्षा 25% कमी आहे का? तर हिचं सुद्धा आपली बरीचशी शिकतायत. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणलं तर हे मी टक्केवारीचं तुम्हाला आठवण करून देईन का हा मुद्दा. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या राज्य सरासरीपेक्षा 25% जास्त आहे का? आता हा मुद्दा फार मोठा आहे की मराठा समाजातल्या दारिद्र्यरेषेचं प्रमाण किती, तर ते फार मोजायला गेलं बघितलं तर ते हाच टक्केवारीचा जो आकडा आहे किंवा नोकऱ्यांमधला जो आकडा आहे ह्या कॅल्क्युलेशनवरतीच आपलं सुप्रीम कोर्टातलं जे केस होती
ती नाकारली गेली ती या मुद्द्यांच्या आधारेच. कारण का गायकवाड आयोगानं जे कॅल्क्युलेशन घातलं ते मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या आधारे घातलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते फक्त मराठा समाजाचं तुम्ही लोकसंख्येचं कॅल्क्युलेशन करायचं नाही, तर ओव्हरऑल लोकसंख्येच्या कॅल्क्युलेशनमध्ये ते बघा. समाजातील 30% कुटुंबांची वस्ती कच्च्या स्वरूपाच्या घरात आहे का. आता ह्याच्यात काय म्हणले पुढं अनुसार ग्रामपंचायत कायद्याअंतर्गत घरपट्टी लावण्यासाठी केलेल्या वर्गवारीतील कच्च्या घराची व्याख्या यासाठी ग्राह्य धरावी. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर गाव कुसाबाहेरचे आणि गाव कुसाच्या आतले. आता 30% लोकांची वस्ती गाव कुसाबाहेर आहे का मराठ्यांची गाव कुसाबाहेर लागूच होत नाही. मग अल्पभूधारक कुटुंब संख्या राज्य सरासरीपेक्षा 10% अधिक आहे का. आणि 13वं म्हणलंय भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्य सरासरीपेक्षा 10% अधिक आहे का. हे समाज मागास ठरण्याचे मंडल आयोगाचे निकष आहेत. आता जर हे सर्वेक्षण झालं तरी सुद्धा त्या सर्वेक्षणात हो हे बघितलं जाणार आहे किती टक्के आहेत ते. हे बघितलं जाणार आहे. त्यामुळं हा जो प्रश्न आहे फार किचकट म्हणण्यापेक्षा जटिल म्हणू शकतो आपण की असा आहे की तो न सुटण्यासारखा आहे. पण म्हणून मराठा समाजाला सवलती नाकारल्या पाहिजेत का तर अजिबात नाही. त्याला सवलती ह्या दिल्या पाहिजेत. कारण का हा मराठा समाज बहुसंख्य जो आहे तो शेती करणारा समाज. सरसकट काय सवर्ण नाही. मी सवर्णांच्या बाबतीत तर उघड सांगितलं की सवर्ण पण जे आहे आपलं मराठ्यांचं सवर्ण असणं आणि शूद्र असणं हे ब्राह्मणांच्या मर्जीवर आणि इतरांच्या सोयीवर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये काही अडचणीचा विषयच नाही आहे. म्हणजे इतरांना जेव्हा वाटतं की आम्ही सवर्ण आहोत त्यावेळेस आम्ही सवर्ण असतो आणि इथं ब्राह्मणांना ज्यावेळेस वाटतं की मराठी शूद्र आहेत. म्हणजे अगदी छत्रपतींपासून ते शाहू महाराजांपर्यंत त्यांच्या मर्जीनुसार त्यांनी शूद्र आणि सवर्ण आणि शूद्र ठरवलेला आहे. आणि त्यामुळं माझं तुम्ही जे म्हणला की मराठा युवकांना काय आव्हान आहे, मराठा युवकांच्या बाबतीत मला एकच वाटतं की मराठा युवक वाचतच नाही, अभ्यासच करत नाही. आम्ही फार अलीकडं काय झालंय म्हणजे डॉक्टर हा साळुंके सरांनी सुद्धा पूर्वी सांगितलं होतं की शिवाजी महाराज जे होते ना आपले ते शिवाजी महाराज एके काळ मराठा समाजाचं प्रेरणास्थान होते. अलीकडं मर्मस्थान झालेले आहेत. जरा कोण काय बोललं की आमच्या भावना दुखवत आहेत. पण मला एक सांगा ह्याच मराठ्यांचा इतिहास आहे की ज्यांनी महाजी शिंदेचा इतिहास आहे की ज्यांनी आटकेपार झेंडे लावलेले. त्या काळामध्ये कुठल्याही सोयी सवलती नव्हत्या पण अटकचा किल्ला जिंकलेला आहे. म्हणजे ज्यांचा पराक्रमाचा इतिहास आहे पूर्वजांचा तो आपण कुठं तर विसरतोय. म्हणजे तो स्वीकारला पाहिजे, तो लक्षात ठेवला पाहिजे. त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आपण वर्तमान काळातली समस्यांना सामोरे जायला पाहिजे. आणि याच्यामध्ये अजूनही सांगतो लोकशाही प्रक्रियेमध्ये जे मिळतंय ते घ्या, जे मिळालंय ते स्वीकार आणि पुढं चाला. हे प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे सातत्यानं सांगताय. आम्ही तेच सांगणार आहे. कारण का कालांतरानं जो फसवला जातो तो मराठा. अशा पद्धतीची व्याख्या रूढ व्हायची नसेल तर मराठा समाजाच्या तरुणांनी आत्ताच सावध झालं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. तर हे होते अमरजित पाटील. मराठा आरक्षणाच्या या सगळ्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात जे काही एक संभ्रमाचं वातावरण आहे त्या अनुषंगानं त्यांनी आपली जी काही मतं आहेत ती व्यक्त केलेली आहेत आणि ती कशा पद्धतीची आहेत ते आता तुम्ही या सगळ्या मुलाखतीमध्ये पाहिले. पाटील साहेब खरं तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आपली गेल्या मुलाखतीसारखीच रोखठोक मतं मांडली आणि त्याचा एकंदरीतच फायदा जो आहे तो मराठा तरुणांना होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी. धन्यवाद. थँक्यू.